नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आपण आज आता टॉपवरून माप कशी घ्यायची ते पाहणार आहोत आणि आपली नेक डेप्थ, नेक लेंथ, नेक विड्थ कशी असते ते पाहणार आहोत आपण। आणि हे आहे वायकटचा टॉप। आपण आता हा वायकटचा टॉप पाहणार आहे आणि याच्यावरनं माप घेऊन मग आपण टॉपवर माप टाकणार आहे। आता ही माप कशी मोजायची आपण ते पाहू। सगळ्यात आधी आपण टॉपची लांबी घेणार आहे। आपल्या टॉपची लांबी आहे 37 इंच, तर 37 प्लस 1.5 इंच घ्यायचं। 1 इंच इकडे फोल्ड करण्यात जाईल आणि अर्धा इंच शोल्डर मध्ये स्टिच करण्यात जाईल। त्याच्यानंतर आपण शोल्डर कसं घ्यायचं ते पाहू। आपली रेग्युलर नेक विड्थ असते 6 इंच, ही आहे 6 इंच, तर 6च्या अर्धा आपण 3 इंच नेक विड्थ पाहणार आहे। गळ्याची रुंदी झाली आपली आणि हे झालं आपलं 6.5 तयार येत आहे, तर अर्धा इंच स्टिच करण्यामध्ये गेलं तर याचं शोल्डर आलं आपलं 7 इंच, तर आपण याचं शोल्डर घेणार आहे 7 इंच। आता आपण मोंढा खोली पाहू। मोंढा खोलीचं माप आहे 7 इंच। हे जे इथे शिलाई येते, जे पॉइंट येते तेच घ्यायचं, कारण तिरप्यामध्ये कापड स्ट्रेच होतो तर त्यानंतर बरोबर फिक्स बसतं। हे शोल्डरच्या लाईन पासून स्ट्रेट मोजायचं आणि हे आडव्यामध्येही त्याचा पॉइंट करून घ्यायचा। आणि हे झालं आपलं, याची मोंढा खोली पण आहे 7 इंच। तर आता आपण पाहणार आहे छाती माप कसं घ्यायचं। छाती माप घेणार आहेत आपण या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत। आपली रेग्युलर गळ्याची रुंदी ही 3 इंच असते, डबल मध्ये सिंगल मध्ये 6 इंच, आणि पुढच्या गळ्याची लांबी असते 5.5 इंच रेग्युलर। कुणाला डीप नेक आवडत असेल तर त्याची लेंथ 6 इंच घ्यायची। आता आपलं हे एक्झॅक्ट येत आहे 22 इंच येत आहे आपली ही छाती मापाचं छाती माप। तर आपण 22 आहे तर त्याच्या अर्धा माप टाकणार आहे 11 प्लस 1 इंच, आणि सेम 13 इंचावर खाली यायचं इथे। त्याच्यानंतर कमर घेरचं माप घ्यायचं, छाती मापापेक्षा 1 इंच कमी, हे आहे बरोबर 20 इंच। त्याच्यानंतर या पॉइंट पासून 7 इंच खाली यायचं आणि हे आपण जाड व्यक्तीचं माप टाकत आहे, तर सीट घेर आपला आहे 2 इंच जास्त घ्यायचं कमर घेर पेक्षा। आता आपलं कमर घेर होतं 20 इंच, त्याच्यापेक्षा आपण 2 इंच जास्त घेतलेला आहे। त्याच्यानंतर बॉटम घेर आपलं हे वायकटचा टॉप आहे आणि स्ट्रेट कटचा टॉप आहे आपला, तर जेवढं आपलं सीट घेरचं माप आहे तितकंच आपलं बॉटम घेरचं माप राहील स्ट्रेट कटचं असल्यामुळे। हे झालं आता माप घ्यायचं। आणि त्याच्यानंतर आता बाही लांबी कशी मोजायची, या शोल्डर पासून या पॉइंट पर्यंत मोजायचं। ही तयार आहे 14 इंच, तर आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यावं लागेल। आणि आपण छोटी सिंपल 5 इंचाची लांबीची बाही पाहणार आहे, या आधी आपण ती पाहिली नाही, 3/4 बाही आपण पाहिलेली आहे याच्या आधी। आणि त्यानंतर वायकट मध्ये कंपल्सरी पंचकोनी गळाच घेत असतात, त्यामुळेच हा पॉइंट प्रॉपर येतो, हे लक्षात ठेवायचं। आणि आता पुढची आपली गळ्याची लांबी आपण पाहू। ही आहे 5.5 इंच तयार, तर अर्धा इंच जास्त घ्यायचं मापापेक्षा। आणि मागच्या गळ्याची लांबी पण पाहून घेऊ आपण। आपली मागच्या गळ्याची लांबी आहे 4 इंच आहे, आपल्या मागच्या गळ्याची लांबी आपण पाहू शकतो ही। आणि 4 तयार पाहिजे असेल तर 4.5 इंच घ्यायचं। ही झाली आपली माप कसं घ्यायची ते पाहू। आता माप कसं टाकायचं यापुढे आपण पाहणार आहे, माप कशी टाकायची ते पाहू। सगळ्यात आधी आपण लांबी घेणार आहे 37 प्लस 1.5 इंच। आपलं शोल्डर आहे 7 इंच, मोंढा खोली आहे 7 इंच। त्याच्यानंतर आपलं छाती माप आहे 11 प्लस 1 इंच। त्यानंतर मागचा मोंढ्याचा आकार 2 इंचाचा घ्यायचा आणि पुढचा 1 इंचाचा आकार घ्यायचा। आणि आपला हा बॉडी फिटिंगचा ड्रेस आहे, त्याच्यामुळं इथे चोळ येऊ नये म्हणून एक बॉक्स आतमध्ये यायचं पुढच्या बाजूला आणि स्लाइट हे क्रॉस मध्ये घ्यायचं। आणि हे बॉडी फिटिंगच्या ड्रेसमध्ये सहसा हा आकार काढून घ्यायचा, म्हणजे हा इथे पफ नाही आहे। त्याच्यानंतर सेम 13 इंच खाली यायचं कमर घेरसाठी। त्याच्यानंतर आपलं 12 इंच छाती माप आहे, तर 11 इंच आपण कमर घेर घेतलं।
त्याच्यानंतर 7 इंच खाली यायचं सीड घेरसाठी. त्याच्यानंतर आपण जाड व्यक्तीचं माप टाकत आहे, त्याच्यासाठी आपण सीड घेर 2 इंच जास्त घेतलं, तर आपलं हे 11 आहे कमर घेर, तर हे आपण 13 घेतलं. आणि आपला स्ट्रेट कटचा टॉप आहे, तर जितकं आपलं सीड घेर आहे तितकंच आपलं बॉटम घेरचं माप घ्यायचं. त्याच्यानंतर हे सगळे पॉइंट्स जॉईन करायचे. हे जॉईन केलं, त्याच्यानंतर आपण हे आता कटिंग केलेलं पाहू. हे झालं आपला कटिंग केलेला टॉप. त्याच्यानंतर एक पीस काढून घ्यायचा आणि समोरचा आपला आकार देऊन घ्यायचा. ही 4 पदरी घडी आहे टॉपची. हे झालं आपलं माप टाकणं. आता नंतर आपण याच्यानंतर पाहू बाहीचं माप. आता बाहीचं मापही सेम आपलं 4 पदरी घडी घेतली. त्याच्यानंतर आपल्या बाहीची लांबी आहे 6 इंच. आपल्याला तयार 4.5 इंचाची बाही पाहिजे, तर आपण 1.5 इंच जास्त घेतली. त्याच्यानंतर आपलं 10च्या वर छाती माप गेलं, तर बाही रुंदी कशी मोजायची, शोल्डरच्या पॉइंट पासून छाती मापापर्यंत आपलं बाही रुंदी मोजायची आणि तिरप्यामध्ये जेवढं माप येईल तेवढी आपली बाही रुंदी घ्यायची. आणि ही आपली बाही रुंदी 9 आली, तर आपण 9 घेतली. त्याच्यानंतर 3.5 इंच खाली आलो आपण या बाहीच्या आकार देण्यासाठी, आणि हा 2.5 इंचाचा आकार 45 डिग्री मध्ये देऊन हा गोल आकार काढून घेतला. त्याच्यानंतर हे 1.5 इंच सोडून दिले. त्याच्यानंतर इकडनं 2 बॉक्स सोडले आणि उरलेल्या भागाचा मध्य काढला. 8 आलं, तर 8चं 4 इंच. त्याच्यानंतर 1 इंचाचा पॉइंट करून घ्यायचं, आखून घ्यायचं. त्याच्यानंतर मासोळी आकार द्यायचा आणि मासोळी आकार दिल्यानंतर बाही ही अशी दिसेल. ही फ्रंट साइड येईल आणि ही बॅक साइड येईल. ही झाली आपली 4.5 इंचाची बाही तयार. आणि काल आपण पेपर कटिंग मध्ये, कालच्या व्हिडिओ मध्ये बाहीचं हे आपण पाहिलं होतं. तुम्ही हे गाईडलाईन साठी हे पेपर कटिंगचा व्हिडिओ पाहू शकता. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.